नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बदाम मिल्कशेक कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहे. आपल्याला जेवणानंतर काहीतरी आईस्क्रीम वगैरे असं गोड खाऊशी वाटतं, तर त्यासाठी हा बदाम मिल्कशेक ऑप्शन आहे. यासाठी मी 10 ते 15 बदाम भिजवून घेतलेले आहेत. त्याची साल पण काढून घेतलेले आहेत. थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत, ते ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. थोडीशी साखर आणि 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. आपण पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे आणि बदामाची पेस्ट बनवून घेणार आहे. पातेल्यामध्ये मी दूध गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. छान असं उकळी येऊ देणार आहे त्याला आपण. तोपर्यंत आपण बदामाची पेस्ट करून घेऊया. थोडंसं दूध मी या ठिकाणी शिल्लक ठेवलेलं आहे. बदामाची पेस्ट बनवताना ते आपण वापरणार आहे. आता बदाम मिक्सरला फिरवून घेऊया. दुधाला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे. काजू पण आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची. आता आपण ही पेस्ट या दुधामध्ये घालून घेणार आहे. त्याच्यामध्येच तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही वापरा. केसर असेल तर थोडंसं घाला तुम्ही, याच्यामध्ये छान रंग येतो केसरमुळे आपल्या या मिल्कशेकला. साखर घातल्यानंतर छान असं पुन्हा मी एकदा हलवून घेतलेलं आहे. पुन्हा याला आपण छान उकळी आणून घेणार आहे. खजूर पण याच्यामध्ये तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, पण मी थोडीशी साखर वापरलेली आहे. दाटसर होऊ द्यायचं थोडा वेळ याला, मग थंड करून घेणार आहे आपण याला. छान उकळी येऊ देऊया. थोडंसं दाट होईपर्यंत याला असंच उकळू देऊया. दुधाला आपल्या छान उकळी आलेली आहे. मिश्रण आपलं मिल्कशेकचं बघा कसं दाटसर होऊ लागलेलं आहे. आता आपण या स्टेजला याला बंद करणार आहे. थोडंसं केसर घातलेलं आहे मी, त्यामुळे बघा रंग आलेला आहे आपल्या मिल्कशेकला. आता आपण याला थंड करून घेऊया, मग हा आपला मिल्कशेक पिण्यासाठी तयार होईल. बदाम मिल्कशेक माझा बनवून तयार झालेला आहे. वरतून मी याला बदामाचे काप घालून गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही ही नक्की बनवून बघा घरच्या घरी. बदाम मिल्कशेकची ही एकदम सोपी रेसिपी. तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर त्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत